आता कालपासून बाळूमामांचा उपवास चालू झालेला आहे, त्यामुळे सकाळी पण आरती करून घेतली आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस पण आरती करून घेतली। तर या उपवासामध्ये कसं असतं ना, ज्या दिवशी उपवास चालू होतो ना त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा असतो आणि दुसऱ्या दिवशीपासून सलग 7 दिवस आपल्याला हा उपवास करायचा असतो। तर उपवास सोडण्यासाठी इथं बघू शकताय तुम्ही मस्तपैकी शेवग्याची भाजी केली आहे कांचननी आणि इथं मी पालकची भजी केलेली आहे। तर खूप छान होता ती पालकची भजी। तर रेसिपी नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत शेअर करेन मी। यावेळेस काही शूट झालं नाही कारण दिवसभर उपवास होता, त्यामुळे शूटिंगचं काही केलंच नाही, पटकन स्वयंपाक करून घेतला। तर इथं मऊ लुसलुशीत चपात्या तयार आहेत आपल्या, बघू शकताय। आणि छान अशी मेथीची भाजी केली, लसणाची फोडणी देऊन शेंगदाण्याचं कूट टाकलंय फक्त यामध्ये। आणि फ्लावर आणि मटरची भाजी आहे जी शेजारच्या ताईंनी आम्हाला दिली होती। आणि कसं आहे शेजारी शेजारी म्हटल्यावर शेअरिंग असतंच। तर ही पण मसाला वांगं त्यांनीच बनवलं होतं, तर त्यांनी आम्हाला दिलं होतं उपवास सोडायच्या वेळेस। आणि इथं बघू शकताय सोयाबीनचा पुलाव आहे। तर खूप छान होता आजचा हा स्वयंपाक। तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।